नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकतोय अभय बापट यांची ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड ही कादंबरी आणि आज भाग 5. मॅडम, खात्रीने सांगतो कोणी आपला पाठलाग करत नाही आहे. कुठं घ्यायची गाडी? टॅक्सी ड्रायव्हरनं सौम्याला विचारलं. मेन स्टँड. त्यांनी तिथे गाडी थांबवली आणि आपलं कार्ड तिला दिलं. मॅडम, तुम्हाला पुन्हा कुठं जायचं असेल ना, मला फोन करा. पाठलाग होऊ न देता मी तुम्हाला पाहिजे तिथं नेईन. आभार. सौम्या म्हणाली. त्याचं बिल दिलं, आणखीन वर बक्षीसही दिली. समोरच्या फोन बूथजवळ तिला काया उभी असलेली दिसली. पाणिनी पटवर्धन सरांनी मला खास सूचना देऊनच तुझ्याकडे पाठवलं आहे, सौम्या तिला म्हणाली. आणि तू अगदी तसंच करायचं आहेस. काया हसली. मी स्वतः त्यांना वकील म्हणून नेमलं आहे, म्हणजे त्यांचं न ऐकण्याचा विषयच येत नाही ना. सौम्याने तिला विचारलं, तुझे वडील कुठे आहेत? ती म्हणाली, मी पण त्यांनाच शोधती आहे. तिला परत सौम्यानं विचारलं, पालेकरला भेटायला ते गेले नव्हते ना शुक्रवारी? नाही, शुक्रवारी शक्य नाही, कारण त्यांचं त्या दिवशी सर्फ अँड सन हॉटेलात सगळ्या राजकारणी लोकांच्या बरोबर भेटायचं ठरलेलं होतं. मीटिंग नव्हती का त्यांची? बरं, ते असो, तू माझ्याबरोबर यायचं आहेस. पुढील सूचना पाणिनी पटवर्धन यांच्याकडून मिळेपर्यंत तू संपर्काच्या बाहेर राहायचं आहेस. म्हणजे वर्तमानपत्रवाल्यांपासून लांब का? कायानं शंका विचारली. मी नाही विचारलं सरांना, मला नाही आवडत तसं विचारणं. खरं आहे तुझं. पटवर्धन यांचा झपाटा आणि वेग एवढा मोठा असतो ना की त्यांना मध्येच असे प्रश्न विचारून त्यांचा वेग कमीत करणं उचित नाही. चल, आपण कॅब करूया, सौम्या म्हणाली. काया पर्समधनं पैसे काढत असताना एक पुठ्ठ्याचा तुकडा पर्समधून पडला. सौम्यानं तो पाहिला आणि कायाच्या चेहऱ्याकडे बघितलं. तिचा चेहरा एवढा शांत होता की असं काही घडलं आहे याची तिला बिलकुल कल्पना नव्हती. पण तेवढ्यात एक बाजूनं जाणारा माणूस पुढे आला आणि त्याने त्या 2 तरुणींवर छाप टाकण्यासाठी वाकून तो तुकडा उचलला. प्रसंगावधान राखून सौम्याने तो पटकन आपला हात पुढे करून आपलाच असल्याचं भासवलं आणि तो तुकडा त्याच्याकडनं काढून घेतला आणि पटकन आपल्या ड्रेसच्या खिशात टाकून दिला. कॅब घेण्याकरता त्या चालत असताना सौम्या पुढे आणि ती मागे अशी स्थिती झाली तेव्हा ती वस्तू काय आहे हे तिच्या नकळत बघण्याची संधी सौम्याला मिळाली. बसस्टँडमध्ये तात्पुरत्या काळासाठी प्रवाशांचं सामान ठेवण्यासाठी लॉकरची सोय होती आणि पर्समधनं पडलेली वस्तू म्हणजे अशाच एका लॉकरमध्ये सामान ठेवल्याची पावती होती. अरे काया, तू जरा थांब, मी पटकन सरांना फोन करते. अगं, आज मी नाही आहे ना तिथे, तर आजच्या कोर्टातल्या दाव्यांच्या फाईल्स कुठे आहेत हे सांगून ठेवायला विसरले होते मी. सौम्यानं बाजूला जाऊन पाणिनीला फोन करून सर्व वृत्तांत कथन केला. पाणिनी म्हणाला, सौम्या, ती पावती किती वेळापूर्वी घेतली आहे? सर, साधारण 1.5-2 तासांपूर्वी. तिला माहिती झालं नाही ना? नाही माहिती तिला. तू एक काम कर, तुझ्या पर्समध्ये एखादं पाकिट असेल तर त्यात ती पावती टाक आणि माझं नाव आणि आपल्या ऑफिसचा पत्ता त्याच्यावर लिहून ते पाकिट वुडब्रिज हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये देऊन ठेव. मी तिथून घेण्याची व्यवस्था करतो आणि लॉकर उघडून बघतो की काय आहे त्यामध्ये. सौम्यानं लगेच पाकिट तयार केलं, त्यावर नाव लिहिलं, पर्समध्ये टाकून दिलं. दोघीजणी टॅक्सी स्टँडकडे गेल्या. तिथे प्रवाशांना बसवणारा आणि टॅक्सी वाहतूक नियंत्रित करणारा एक जण होता. आम्ही दोघे एकत्रच आहोत, सौम्या म्हणाली. कसं आहे, ही शेअरची टॅक्सी आहे, आणखीन एक तरी परवाशी पाहिजे. तुम्हाला कुठं जायचं आहे? आम्हाला वुडब्रिज हॉटेल. मिस्टर, तुम्हाला कुठं जायचं सांगा. वुडब्रिजवरनं पुढं जायचं आहे का? नाही, तसं असेल तर बसा गाडीत. मागच्या माणसाला उद्देशून तो नियंत्रक म्हणाला. नशिबानं त्या माणसालाही वुडब्रिजच्या पुढे जायचं होतं. तो चांगलाच गप्पिष्ट आणि आगळपगळ निघाला. त्या दोघींची तो चांगली चौकशी करत होता, पण सौम्यानं फारशी माहिती त्याला दिली नाही. हॉटेल आल्यावर त्याला अच्छा करून त्या उतरल्या. रिसेप्शनपाशी आल्या. रिसेप्शनिस्टनं सौम्यासमोर रजिस्टर ठेवलं. मी पाणिनी पटवर्धन यांच्या ऑफिसमधनं आली आहे. हळू आवाजात सौम्या म्हणाली. मग माहिती आहे मला, तुमचं बुकिंग व्यवस्थित झालं आहे.
काया, मी बुकिंगची प्रक्रिया पूर्ण करते, तू हो पुढे, मी आले. आणि हो, तुझं मधलं नाव काय आहे का? सौम्यानं सहज विचारलं. रेयांश आहे, पण मी फारसं वापरत नाही ते. सौम्यानं KR प्रजापती अशी तिच्या नावाची नोंद करून टाकली. रिसेप्शनिस्टनं त्यांचं सामान नेण्यासाठी एका वेटरला हाक मारली. सौम्यानं आपल्या जवळचं पाकिट रिसेप्शनिस्टकडे दिलं. हे पाकिट पाणिनी पटवर्धनांसाठी आहे, ते घेऊन जातील थोड्या वेळानं. मॅडम, पटवर्धन सर स्वतः येणार आहेत का कोणाला पाठवणार आहेत? म्हणजे त्यांचं बोलणं अर्धवट राहिलं, कारण तेवढ्यात एक माणूस घाईघाई त्यांच्याजवळ आला आणि लक्ष वेधून घेण्यासाठी खोकला. अहो तुम्ही थांबा जरा, मी या बाईंचं काम करते ना. रिसेप्शनिस्ट त्या माणसाला म्हणाला. एक मिनिट. तो माणूस उद्गारला. त्याचा अरेरावीचा स्वर सौम्याला आवडला नाही. तिनं पाहिलं तर त्या माणसानं रिसेप्शनिस्टकडे दिलेल्या पाकिटाचा ताबा घेतला होता आणि तो माणूस म्हणजे त्यांच्याबरोबर टॅक्सीनं आलेला त्यांचा सहप्रवासी होता. त्याचा मगासचा गप्पिष्टपणा आता कुठल्या कुठे गायब झाला होता. काय आचरटपणा आहे हा? सौम्या खवळून म्हणाली. हे बघा, तुम्हा दोघींना पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. मगाशी ज्या टॅक्सीनं आपण प्रवास केला ना, त्याच टॅक्सीनं आपल्याला पुन्हा जायचं आहे. तू या दोघींकडे लक्ष दे, तोपर्यंत मी त्या पाकिटात काय येते बघतो. तू त्याला घेऊन जा पोलीस स्टेशनात, मी तिथे येतो. तो माणूस आपल्या सहाय्यकाला म्हणाला. मी कोण आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे हो, काया चिडून म्हणाली. उलट तू कोण आहेस हे आम्हाला कळलं आहे, म्हणून तर आम्ही हे करतोय. आता बऱ्या बोलानं टॅक्सीत बसताय का पोलिसांच्या गाडीत घालून घेऊन जाऊ? मला माझ्या वकिलाशी बोलायचं आहे, सौम्या म्हणाली. जरूर बोल. पोलीस चौकीत भरपूर फोन आहेत आणि तिथे तुला पुरेसा वेळसुद्धा मिळेल बोलायला. तिथून फोन कर, आत्ता इथून नाही. मी आत्ता इथूनच करणार. कोण मला अडवते बघते मी. हे बघ पोरी, तुला त्याच पद्धतीनं हवं असेल तर तसंही, तो माणूस म्हणाला आणि त्यांनी सौम्याला ओढत बाहेर काढलं. पोलीस चौकीत आल्यावर सौम्यानं पुन्हा निक्षून सांगितलं, मला फोन करायचा आहे. त्या पोलीस अधिकाऱ्यानं तिच्याकडे डोंकूनही बघितलं नाही. आम्ही तुझ्यावर आरोपपत्र दाखल केली की मग तुला फोन करता येईल तुझ्या वकिलाला. हे बघा, माझा हक्क तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. पुन्हा तेच बोलून काही उपयोग होणार नाही आहे. मी माझ्या हक्काची मागणी केली आहे, हे तुम्ही ऐकलं आहे आणि त्या संदर्भात कायदा आहे. तुम्ही इन्स्पेक्टरला सांगा नाही. ठीक आहे, मी त्यांना सांगेन. साहेब मोकळे झाले ना की भेटतील तुम्हाला. हे बघा, माझे वकील आणि मालक दोन्हीही पाणिनी पटवर्धन आहेत आणि त्यांना आवडणार नाही तुम्ही ज्या पद्धतीनं हा विषय हाताळताय. पाणिनी पटवर्धनना आवडेल का नाही या गोष्टीला इन्स्पेक्टर काडी इतकी किंमत देत नाही, पोलीस म्हणाला. पाणिनी पटवर्धनना जेव्हा एखादी गोष्ट आवडत नाही तेव्हा ते नक्कीच तो विषय तडीला नेतात. ते कदाचित तुमच्यावर आरोप ठेवतील. कसला आरोप? वकिलाशी संपर्क करू न देणं, तातडीनं कोर्टात प्रकरण दाखल करणं. हे बघा, अजून तुमच्यावर आरोप ठेवलेला नाही आहे. मग मला कशाला थांबवून ठेवलं आहे? सरकारी वकिलांना तुमच्याशी बोलायचं आहे. मला नाही बोलायचं त्यांच्याशी. ते तुमचं दुर्दैव आहे. तुम्ही गुन्हेगार नाही. अच्छा, म्हणजे मग मला इथे साक्षीदार म्हणून आणलं आहे? हां, तसंच काही सर. एका गुन्ह्याचा तपास चालला आहे. मी साक्षीदार असेल तर मला अशा प्रकारे थांबवण्यासाठी तुमच्याकडे कोर्टाचा आदेश हवा. आणि जर मला अटक होणार असेल तर जवळच्या दंडाधिकाऱ्याकडे मला तातडीनं घेऊन जा. दंडाधिकाऱ्याकडे जाण्यासाठीच आपण अंमळ थांबलो आहे. ठीक आहे, तुझ्या मनाप्रमाणे होऊ दे. नंतर असं म्हणू नकोस की मी तुला आधी कल्पना दिली नव्हती म्हणून. तुझी पोलीस म्हणून अजून बरीच कारकीर्द बाकी आहे. माझ्या बाबतीत चुकीचा निर्णय घेतलास आणि मला माझ्या हक्कांपासून वंचित ठेवलंस तर त्याची परिणिती तुला निवृत्तीनंतरचं पेन्शन न मिळण्यात होऊ शकते. काय बोलताय तुम्ही? मी फक्त मला वरिष्ठांनी दिलेले आदेश पाळतोय. मला माझ्या वकिलाशी बोलायचा हक्क असताना तो डावलून मला इथे थांबवून ठेवा असे आदेश आहेत का? आणि जेव्हा पाणिनी पटवर्धन हा प्रश्न तुमच्या वरिष्ठांना करतील ना, तेव्हा तुझे वरिष्ठ तुझ्या बाजूनं असणार नाहीत. ते म्हणतील आम्ही फक्त सौम्याला बसवून ठेव अशी सूचना दिली होती, तिच्या अधिकारांपासून वंचित ठेव असे आम्ही कसे आदेश देऊ? ठीक आहे, तुम्हाला फोन करायचा आहे ना, या इकडे दुसऱ्या खोलीत, तिथे फोनची सोय आहे. असं म्हणून पोलिसानं तिला दुसऱ्या खोलीत नेलं. तिथे इन्स्पेक्टर तारकर बसला होता. मला पटवर्धनना फोन करायचा आहे. मला तुला आधी काही प्रश्न विचारायचे आहेत. मला पटवर्धनना फोन करायचा आहे.
हे बघ नीट ऐक सौम्या, मला तुला त्रास द्यायचा हेतू नाही आहे, पण पाणिनी पटवर्धन जर तुला आगीत ढकलू बघत असेल तर माझा इलाज नाही. मी पाणिनीशी संपर्क करीन, पण जे काही झालं आहे त्याचा विचार केला तर तुझ्या समोर संपर्क करणं इष्ट आहे. काय झालं आहे तुम्हाला वेगळं सांगायला पाहिजे का? तुम्ही दोघींनी पुरावा लपवायचा प्रयत्न केला आहे. अरे वा, ऐकावं ते नवलच आहे. काया प्रजापतीला झपाट्यानं कुठंतरी आणि कोणाला दिसणार नाही अशा तऱ्हेने गायब करायचा तुमचा डाव होता. कशी भाषा करताय तुम्ही? आम्ही दोघे हॉटेलात आलो आहे आणि स्वतःच्या नावानं रजिस्टर केले आहेत मी खोल्या. तुम्ही फक्त रजिस्टर चाललं असतं तरी पुरेसं होतं. नाही, फार चातुर्यानं केलं आहे तू हे, पण त्याचा हेतू तिला लपवणं हाच होता. मग सिद्ध कर. दुर्दैवानं ते करता येत नाही ना मला, कारण तू तिच्या नावानं रजिस्टर केली खोली. मग मला कशाला डांबून ठेवलं आहे? पुरावा लपवला म्हणून. तारकर म्हणाला आणि नाटकीपणानं त्याने आपल्या टेबलाच्या कप्प्यातनं बुटाची जोडी बाहेर काढली. एका स्त्रीचे बूट. आता तू म्हणशील की मी हे पाहिलंच नव्हतेच पाहिले, ठामपणे सौम्या म्हणाली. दुर्दैवानं सौम्या तुझं हे म्हणणं आहे ना, हे मान्य होण्यासारखं नाहीच आहे. पाणिनी पटवर्धननी कायाला सांगितलं की हे बूट पेपरात गुंडाळून स्टँडवरच्या लॉकरमध्ये ठेव. तिने तसं केलं. त्याची पावती तिने तुला दिली. तू ती पावती पाकिटात घातली आणि पाणिनी पटवर्धनला देण्यासाठी हॉटेलच्या रिसेप्शनिस्टकडे ठेवली. काय झालंय काय त्या बुटांना? नाही, बुटामध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे. हातात भिंग घेऊन बुटाचा चामडी तळ तपासता तारकर म्हणाला, प्रॉब्लेम तुझ्यात आहे सौम्या. अगं हे बूट आहेत ना. एवढ्या धाडकन दार उघडलं गेलं आणि पाणिनी पटवर्धन आत आला. बाहेरच्या पोलिसानं दारातून डोकावून तारकरला विचारलं, तुम्ही बोलवलं होतं का यांना? नाही, अजिबात नाही. हो, चला बाहेर व्हा तुम्ही. पोलीस पाणिनी पटवर्धनला म्हणाला. पाणिनीला बघताच प्रसंगावधान राखून सौम्या पटकन म्हणाली, हे बघा, हे माझे वकील आहेत. माझ्यावर काही आरोप ठेवणार असाल तर हेच बोलतील माझ्या वतीनं. माझ्यावर काहीही आरोप ठेवणार नसाल तर कोर्टाचं समन्स असल्याशिवाय साक्षीदार या नात्यानं मला काहीही सांगायचं नाही आहे. या दोघींचा मी वकील आहे आणि माझा आग्रह आहे की सगळ्यात जवळच्या कोर्टात त्यांना नेण्यात यावं तातडीने. पटवर्धन, तू विसरतोय, आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. सोमवारशिवाय काहीच घडणार नाही तुझ्या मनासारखं. मी इथे येताना न्यायाधीश मिस्टर सुधांशू रुद्र यांना विनंती करून आलोय. ते कोर्टात जायला निघालेत. पाणिनी म्हणाला आणि दोघींना खूण करून उठून जायला सांगितलं. म्हणजे आम्ही जाऊ शकतो? कायानं आश्चर्यानं विचारलं. तारकरनी त्यांना काही उत्तर दिलं नाही. त्यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही. पाणिनीने दार उघडलं आणि त्यांना बाहेर नेताना त्याला आवाज आला, ठीक आहे पाणिनी, यावेळी जिंकलाय तू, पण लक्षात ठेव, आज पुन्हा मध्यरात्रीच्या आत त्या दोघी इथं असतील आणि त्यांचा मुक्काम इथंच असेल. आपल्याला जणू काही ऐकूच आलं नाही असं भासवून पाणिनी पटवर्धन त्या दोघींना घेऊन बाहेर पडला. पाणिनी पटवर्धनच्या ऑफिसात काया बसली होती. किती वेळ आहे आपल्या हातात? नाही सांगता नाही येणार. तुझ्या वडिलांना अटक झाली आहे का, आणि झाली असेल तर त्यांनी काय सांगितलं आहे पोलिसांना, यावर ते सर्व अवलंबून आहे. मला नाही वाटत त्यांना अटक करण्या एवढं त्यांच्याकडे काही आहे. मला आता सगळं काही सांगून टाक, गोल गप्पा मारण्यापेक्षा. मी सर्व सांगितलं तर तुम्ही आमची वकिली घेणारच नाही. मूर्खासारखं बोलू नकोस. या घडीला मी मागे घेऊ शकत नाही. तू स्वतःबरोबर सौम्याला सुद्धा त्यात गुंतवलंयस. ही घटना ना बाबांच्या आधीच्या आयुष्यात घडलेल्या घटनेशी संबंधित आहे, जी दिव्या पुंडला माहिती होती आणि त्याचा वापर करून तिने कायम माझ्या वडिलांना तिच्या नवऱ्याच्या व्यवसायाला मदत करायला भाग पाडलं. म्हणजे ब्लॅकमेल? अगदी तसंच नाही, पण अप्रत्यक्षपणे तसंच. पुंडनं कुक्कुटपालनाच्या व्यवसायासाठी बाबांकडे काही रकमेची मागणी केली. सम्यक गर्ग नावाच्या माणसाबरोबर भागीदारी धंदा करतोय असं त्यांनी सांगितलं. त्यासाठी पालेकर नावाच्या माणसाकडून धरण क्षेत्रातली जागा घेतोय असंही सांगितलं. प्रत्यक्षात चेकनं व्यवहार न करता रोखीनं व्यवहार केला आणि खऱ्या किमतीपेक्षा वाढवून किंमत त्यांनी बाबांना सांगितली आणि त्यावर रक्कम गुंतवायला सांगितलं. बाबांना आला संशय, म्हणून त्यांनी पालेकरला शुक्रवारी दुपारी गाठलं आणि खरं काय ते जाणून घेतलं. तेव्हा त्यांना कळलं की पालेकरला पुंडनं प्रत्यक्षात जेवढी रक्कम दिली होती त्याच्या चौपट वाढवून त्यांनी बाबांना सांगितलेली होती. बाबांना राग आला.
शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी पुंडला फोन केला. त्याचा खोटारडेपणा कसा उघडा पडला हे सांगितलं. आपली भागीदारी तुटली तर याचं पुंडला आलं टेन्शन. तो म्हणाला की मी पालेकरला तुमच्यासमोर बोटीवर हजर करतो. तो सांगेल की तो तुमच्याशी खोटं बोलला दुपारी. मी त्याला जेवढी रक्कम दिली असं तुम्हाला सांगितलंय ती रक्कम पालेकर मान्य करेल. अर्थात वडिलांना हे पटलं नाही. पुंड हा पालेकरला लाच देऊन काहीही कबूल करायला लावेल हे त्यांना माहिती होतं. अच्छा, मग त्यानुसार पुंड बोटीवर गेला. हो, गेला. त्यांनी तिथे वडिलांशी झटापट केली, घाबरवण्याचा प्रयत्न केला, पण बाबांनी त्याला एका ठोश्यात खाली पाडलं. तो ज्या होडक्यातनं बोटीवर आला होता त्याचे बोटीला बांधलेले दोर कापून ते होडकं बाबांनी खाडीच्या पाण्यात सोडून दिलं आणि स्वतःची होडी घेऊन ते किनाऱ्याला आले. आता पुंडचा परतीचा मार्ग बंद झाला होता. तो बोटीवर अडकणार होता. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा बाबांचा विचार होता, पण त्यांनी मला फोन करून हकीकत सांगितली तेव्हा मी गाडीत बसून बाबांना भेटायला गेले. त्यांना मी सांगितलं की पुंड काय अवस्थेत आहे आत्ता हे समजल्याशिवाय पोलिसांना कळवणं योग्य होणार नाही. मी पुन्हा बाबांची छोटी होडी घेतली, बोटीमध्ये गेले. तिथे पुंड केबिनच्या उंबरठ्याला डोकं टेकलेल्या अवस्थेत मृत होऊन पडलेला दिसला. मग तू हे पोलिसांना का नाही कळवलंस? बाबांच्यानं पूर्वीच्या आयुष्यात त्यांच्या हातून एकाचा झटापटीत मृत्यू झाला होता. कोणीच साक्षीदार नव्हते, त्यामुळे त्यातनं बाबा सुटले. पण आता हे प्रकरण पोलिसांना सांगितलं असतं तर त्यांनी कदाचित पूर्वीच्या प्रकरणाची पाळंमुळं खणून काढली असती. अच्छा, मग काय केलं तू? मी बाबांना पुंड काय अवस्थेत आहे ते सांगितलं. ते त्या बोटीवर नसल्याचा पुरावा निर्माण होणं आवश्यक होतं. त्या दृष्टीनं मग मी हालचाली चालू केल्या. प्रबोध आणि त्याच्या लोकांनी सर्फ अँड सन हॉटेलमध्ये बैठक ठेवली आहे हे मला समजलं होतं, कारण त्यांनी शुक्रवारी उशिरा आणि पुन्हा शनिवारी सकाळी फोन केला होता आणि बाबांना निरोप द्यायला सांगितलं होतं. मी बाबांचा उजवा हात जतीन भारद्वाज याला मला घेऊन तातडीनं हॉटेलवर चल असं सांगितलं, पण तोपर्यंत प्रबोधनं हॉटेल सोडलं होतं. मग काय केलंस तू? भारद्वाज हा प्रबोधच्याच मित्रमंडळींपैकी एक आहे असं भासवून त्याला हॉटेलमधली तीच खोली आणखीन 1 दिवसासाठी घ्यायला सांगितलं. अच्छा, आणि मग तू तिथे सर्व सामान रचून मीटिंगचा आभास निर्माण केलास? बरोबर. मग वडील कुठे होते तेव्हा? आपण ज्या मोटेलमध्ये त्यांना शोधून काढलं ना, हायवेवरच्या तिथे. मग पोलिसांना कसं कळलं ते तिथे आहेत? मीच जतीनला सांगितलं की पोलिसांना निनावी फोन करून वडील तिथे असल्याची टीप दे. हा फोन करण्याची वेळ आम्ही अशी साधली होती की आपण त्या हॉटेलात पोचण्याच्या अगदी थोडा वेळ आधी पोलीस तिथे पोचतील. आणि मग वडिलांना सर्फ हॉटेलच्या खोलीची किल्ली त्यांच्या खिशात असल्याचा विसर पडणं आणि तू आठवण करून दिल्यानंतर त्यांनी ती त्यांच्या खिशातनं अनाहूतपणे बाहेर काढणं, ही सगळी तुझी पूर्वनियोजित खेळी होती. हो. मी प्रबोधला सुद्धा विनंती केली की त्यांनी त्या मीटिंगमध्ये कोण होतं, विषय काय होता, वडील तिथे होते का याबद्दल काहीही वाच्यता करायची नाही. खोटं नाही सांगायचं, पण बोलायचंच नाही. तू बोट क्लबवर किती वाजता पोचलीस? वेळ नाही लक्षात, पण अंधार होण्यापूर्वी पोचले आणि बाबांकडनं झटापटीचं कळल्यानंतर लगेचच बोटीत बसून बाबांच्या बोटीत जायला निघाले. पुंडचं प्रेत केबिनच्या उंबरठ्यात जवळ होतं असं तू म्हणालीस. डोकं उंबरठ्यावर होतं का? नाही, उंबरठ्यावर नव्हतं, पण उंबरठ्याला लागून होतं. पोलिसांना जेव्हा प्रेत सापडलं तेव्हा ते त्या जागी नव्हतं. बरोबर आहे ना? जेव्हा भरती ओसरली तेव्हा प्रेत केबिनच्या उजवीकडच्या बाजूला सरकलं. रक्त लागलेल्या पायांच्या ठशाचं काय? मला आधी जाणवलंच नाही हो माझा पाय रक्ताच्या थारोळ्यात पडलाय म्हणून. थोड्या वेळानं मला पायातला बूट जमिनीला चिकटत असल्याची जाणीव झाली. तेव्हा लक्षात आलं की बुटाला रक्त लागलंय. तिथून मी लगबगीनं होडीत बसून परत जाताना बूट स्वच्छ धुतले पाण्यात. मला वाटलं होतं की सगळं रक्त निघून गेलं असेल, पण तसं झालेलं नाही हे माझ्या लक्षात आलं. म्हणून मग मी ते बूट कागदात गुंडाळून बस स्टँडमधल्या लॉकरमध्ये ठेवून दिले. पाणिनीने अस्वस्थपणे यरझाऱ्या घालायला सुरुवात केली. या सगळ्या गोळातनं बाहेर पडायचा काहीतरी मार्ग असला पाहिजे. तुझ्यासाठी किंवा तुझ्या वडिलांसाठी नाही, पण सौम्यासाठी.
पाणिनी पुटपुटला. अचानक त्याला काहीतरी सुचलं म्हणून फोन हातात घेतला. काया, ते सौम्याचा पाठलाग करत नव्हते, ते पाठलाग तुझा करत होते. तुझ्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष होतं. म्हणजे एकापेक्षा जास्त हेर नेमलेले असावेत तुझ्यावर नजर ठेवायला. मला सांग, तुझ्या पर्समधनं लॉकरची पावती पडली खाली तेव्हा ती ज्या माणसानं उचलून सौम्याच्या हातात दिली तो कसा होता दिसायला? 50शीचा माणूस वाटत होता. करड्या रंगाचा सूट घातला होता. मला पोशाखाचा तपशील नकोय. त्याचे डोळे कसे होते, डोक्यावरचे केस कसे होते? कायानं संभ्रमानं मान हलवली आणि म्हणाली, त्याचं नाक जरा विचित्र वाटलं. खूप जाडं भरडं होतं. म्हणजे तुटलेलं असावं तसं? बरोबर, तसंच वाटत होतं. केवढा होता उंचीला हा माणूस? मध्यम. वजनदार होता? असावा. खांदे रुंद होते. पाणिनीनं मग मघापासून हातात धरून ठेवलेला फोनवरून कनक ओजसला फोन लावला. कायानं केलेल्या माणसाचं वर्णन त्यांनी ओजसला लिहून घ्यायला लावलं आणि म्हणाला, कनक, पोलिसांच्या ताफ्यात मी वर्णन केलेला कोणी गुप्तहेर आहे का? तपास काढ. पूर्वी म्हणजे त्याच्या आईन तारुण्यात असताना तो मुष्टियुद्ध किंवा तत्सम स्पर्धा खेळलेला असावा. कायाच्या पर्समधनं पडलेली लॉकरची पावती याच माणसानं उचलली, सौम्याच्या हातात दिली. तो पोलिसांचाच माणूस होता आणि पोलिसांनीच मुद्दामच सौम्याला यात अडकवण्यासाठी ती पावती सौम्याच्या हातात कोंबली असं मी दाखवून देणार आहे. आलं लक्षात आलं माझ्या, पण तुला वाटतं तितकं सोपं नाही बरं काय. दारावर टकटक झाली. पाणिनींनी शांतपणे फोन ठेवून दिला. दार उघडलं. बाहेर इन्स्पेक्टर तारकर उभा होता. त्याच्याबरोबर 2 पोलीस होते. त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित पसरलं होतं. त्यात प्रचंड आत्मविश्वास होता. तुला सांगितलं होतं मी पाणिनी, मी पुन्हा येणार आणि मी आलो का त्यावेळी तू तिला वाचवू शकणार नाही. आता आम्ही तिच्यावर थेट आरोपपत्र ठेवतोय. शेवटी हे झालंच. पाणिनी कायाकडे बघून कठोरपणे म्हणाला, बाबा कुठेत बघा ना आधी. आणि वेडेपणा करू नकोस. ज्या अर्थी तुझ्यावर आरोप करतायत त्या अर्थी तुझ्या वडिलांशी आमचा संपर्क झालाय सांगतोय तुला. तारकरनी वाक्य पूर्ण केलं. श्रोते हो, हा होता 5वा भाग. 6वा भाग उद्या ऐकत रहा. ऑब्जेक्शन ओव्हररोल्ड.